आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय सावी सारखं करतोय आदित्य? सावीला फोन नाही केला आपण. पण काय रे, एरवी तर दिवसातून केवढे फोन असतात त्यांचे, आज फोनच नाही केला. अगं कामात राहिलं असेल, राहून गेलं असेल आणि त्यांना माहिती नाही इकडे काय प्रकरण सुरू आहे. त्यांना वाटलं असेल कशाला डिस्टर्ब करा म्हणून केला नसेल कॉल. परत ते सगळं जाऊ दे, तू कॉल लाव. अरे अरे आईचे किती मिस कॉल आहेत. लाव कॉल लाव. आईचा व्हिडिओ कॉल. अगं उचलू नको, नाहीतर मंगल हत्या दिसेल. हॅलो, काय झालं? आमचं बाळ आमच्यावर रुसलंय. सॉरी, बोल ना आमच्याशी बाळ. मंगलाची झोपली आहे ना, मग कसं बोलू मी? झोपली? अगं म्हणजे त्याचं काय झालं, मगाशी शशी आजीनी मंगलात त्यांना गप्पा मारत बसल्या होत्या आणि गप्पा मारता मारता झोपच लागली तिची. डॉक्टर म्हणतात नॉर्मल आहे, बीपी थोडा हाय झाला होता त्यामुळे प्रॉब्लेम. काय झालं आईला? बीपी वाढलाय म्हणजे सगळं नीट आहे ना? अगं काही नाही, नॉर्मलच आहे, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. पण असं अचानक कसं काय झालं? अगं सुंदरी, काही नाही. तू आणि आदित्य गावाला गेलात ना, तिकडे तुम्ही कुठल्या तरी संकटात आहात, तुमच्या जीवावर काहीतरी बेतणार आहे असं वाटतंय त्यांना आणि त्याचं टेन्शन घेतलंय त्यांनी. रे देवा, टेन्शन? नाही, एक काम करते मी, तिकडे येते लगेचच. अगं सुंदरी, काही नको, आम्ही आहोत इथे. तुझी तिकडची लढाई महत्वाची बाळा, काही येऊ नकोस इकडे. नाही, हे बघा, आम्हाला इकडे चेंज पडणार नाही, आम्ही येतो तिकडे. सरू, मला बोलायचंय सरूशी. सरू सरू आई. हॅलो सरू. अगं काय ग, तुझा बीपी कसा काय वाढला? तू ते काय नाही, मी आणि आदित्य तिकडे येतोय, लगेच पोहोचतोय. हा अगं तिकडे यायची काही गरज नाहीये. अगं पण आई, तुझी तब्येत. अगं बाळा, एवढी तेवढ्याशा गोष्टीवर मला काही होणार नाही आणि एवढी काही लिची पिची आहे वय मी. जावई बापू, सांगा तुमच्या बायकोला. ती म्हणत असते ना सारखी, मी लय शूरवीर आहे, पण मी पण तिची आई आहे, तिच्यापेक्षा जास्त शूर. सगळं ठीक आहे इकडं, काळजी करू नका. शांत झोपा आता तुम्ही. हा, ठेवू फोन? आई काळजी घे. सरू बाळा, काळजी घ्या. ठेवते. ताई तुम्ही रेस्ट करा. नको काळजी करू, सगळं होईल व्यवस्थित. तुळुकभर पाण्यात जीव द्या जाऊन. भेकडाच्या अवलाद आहात तुम्ही लोक, भेकडाच्या अवलाद. 4 घरच्या बायाने तुम्हाला पळवून लावलं. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. आता हे रडकं तोंड घेऊन बाहेर नका जाऊ. जर बाहेर कुणाला कळालं ना की बायाकडून तुम्ही मार खाऊन आलात, तर माझं नाव खराब होईल. आता मलाच काहीतरी करावं लागेल. हे जा रे, माझी बंदूक आण. त्या सुंदरी सोबत जो कोणी असेल ना, त्या प्रत्येकाला उडवणार आता मी. त्या प्रत्येकाला. जा, जाऊन बंदूक आण माझी. थांब रे, मागे. सुंदरीकडे जात असाल तर नका जाऊ. काय वेळ लागले का? मी जर नाही काय केलं ना, तर तुमचा भाऊ लटकेल. आणि तुमचा भाऊ तर लटकेलच लटकेल, त्यासोबत मी आणि तुम्ही पण लटकू. कळलं? हे बघा, असं काही होणार नाहीये. दरवेळी आपण नको ती पावलं उचलली आणि तोंडावर पडलो. आपण उगाच त्या सुंदरीला कमी लेखलो. एक बाई काय करणार असा विचार केला आणि फसलो. तुमच्या आवाजात एवढी नमी, तुमच्या आवाजात भीती दिसते मला. असं काय झालंय?
की तुम्ही शेपूट घालावं? नाही, काही नाही, मी फक्त शांत आहे. शांत राहून कसं चालेल? काहीतरी करावं लागेल ना. पाटील, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, तुम्ही आता काहीही करू नका. जे करायचंय ते मी करीन. काय करणार? काय करणार आहात तुम्ही? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जसं की आपले महत्वाचे साक्षीदार रेखाचे वडील ड्रायव्हर मोहन, त्याचबरोबर शामराव यांचं कुटुंब यांना लपवून ठेवलं गेलं. आणि हे सगळं कोणी केलंय याबद्दल आपल्याला चांगलीच माहिती आहे. आपल्याला आज कोर्टात जाऊन सगळ्यांना सांगायचंय की आतापर्यंत जे काही घडलंय, शाळेचं असू देत किंवा हे आताचं जे काही ऍक्सिडेंटचं प्रकरण असू देत, या सगळ्यात मुजुमदार आणि पाटलाचाच हात आहे. आणि यात आपल्यासोबत चहावाला देखील आहे. त्यामुळे काल ते त्याला आपल्याकडून घेऊन जायला आले होते. आजही येत, कदाचित आपल्यावरती हल्ला देखील करतील. आपल्या जीवावरही बेतू शकतं, पण आपल्याला डगमगायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. काहीही झालं तरी आपल्याला चहावाल्याला कोर्टात उभं करायचंच आहे. हो सुंदरी, काही काळजी करू नकोस. काही झालं तरी तो आज साक्ष देणार. आणि हो, आम्ही सुद्धा सगळे तुझ्या सोबतच आहोत. आदित्य, सुंदरी ताई थांब. असा शांतपणे का उभा आहे? एकटाच आलाय? मला पण त्याच गोष्टीची काळजी वाटते. हा काही वेडवाकडं करणार नाही ना? तू कशाला आलास मुजुमदार इथं? हा, आमच्याशी एवढी मोठी गद्दारी करून पुन्हा आमच्या दारात आलास?